नात्यातील वादळ भाग 22. भाग्यश्री झोपेतून दचकून उठली. समर्थ. भूतकाळात बुडालेला समर्थ तिच्या बाजूला बसून होता. मी आहे इथे भाग्यश्री. समर्थ, मला काहीतरी अंधुक अंधुक आठवतंय. तू बाप बनू शकणार नाही. मग हे मूल, तो सूरज. अरे बापरे, म्हणजे ती रात्र. ती अर्धवट बोलली, हळू स्वतःशीच, पण ते शब्द समर्थपर्यंत पोचले होते. तो एकदम ताठ झाला. काय म्हणालीस तू आता? कोणती रात्र? काय घडले? मला तसं स्पष्ट माहिती नाहीये, पण आता काहीतरी म्हणालीस ना. समर्थ, तीच ती रात्र. भाग्यश्री आठवू लागली. तिच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा तो जीवघेणा प्रसंग दिसू लागला. इच्छापूर्ती माचं दर्शन घेऊन मी मंदिराबाहेर पडली. अचानक वातावरण बदलले. काळोख दाटू लागला. कडाकडा विजा चमकू लागल्या. वारा वाहू लागला आणि पाऊस पडू लागला. होडीत कशीबशी जागा मिळाली आणि होडी एकदम कलंडू लागली. हाहाकार झाला. जो तो किंचाळत होता आणि आपण संपलो. या नदीमध्ये जलसमाधी मिळेल असे मला वाटू लागले. प्रत्येकाच्या मनात भय आणि मृत्यूची भीती होती. बघता बघता होडी पूर्ण कलंडली. मी जोरात ओरडली, वाचवा, वाचवा, बचाव, बचाव. हा आवाज मोठा होता. क्षणार्धात पाण्याच्या लोंढ्यात मी वाहू लागली. मला माणसे दिसेनाशी झाली. मला वाटले आपण संपलो. नाकातोंडात पाणी जात होते आणि जेव्हा मी थोडीशी शुद्धीवर आली तेव्हा मला कसलाच बोध नव्हता. मेंदू काही काम करीत नव्हता. कोणीतरी माझे हातपाय चोळीत होते. मी जिवंत आहे हे बघून आप ठीक आहे ना हा प्रश्नही माझ्या कानावरती आलेला. डोळे उघडण्याचेही त्राण नव्हते. कुठेतरी मेंदूत नोंद झाली की आपण जिवंत आहोत. मला खूप थंडी वाजू लागली. थाड थाड माझे शरीर उडत होते आणि मी पुन्हा बेशुद्ध झाले. खूप आठवून तिला एवढंच आठवत होतं. नंतर मी शुद्धीवर आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते. समर्थ, तुला आठवते का? तू मला थोडेसे खाऊ घातलेस आणि औषध आणायला गेला होतास. होय, चांगले आठवते. डॉक्टरांनी ताबडतोब औषध आणा असे सांगितले होते. समीरला मी आईला घेऊन येण्यासाठी पाठविले होते. तेव्हा तू काही वेळ एकटी होतीस. तेव्हा मी तुला म्हणाले होते ना, ज्याने मला वाचविले तो येऊन गेला म्हणून. होय, सांगितले होतेस. त्यावेळी दोघेजण आले होते. एकाच्या डोक्याला बँडेज पट्टी होती. तो म्हणाला होता, आप ठीक है ना आप? कल रात तो आपने डरा ही दिया था मुझे. पानी में से तो बचाया था, लेकिन आप ठंड के मारे मर ही जाती. जो मुझे सूझा आपको बचाने के लिए जो करना पड़ा वो मैंने किया. सॉरी. अरे यार सूरज, तुम क्यों सॉरी कह रहे हो? जान बचाई है तुमने, नेक काम किया है, असा त्याचा मित्र त्याला म्हणाला. थँक्यू, आप नहीं होते तो मैं वहां होती. भाग्यश्रीने वर आकाशात पाहिले. चल सूरज, चलते है, त्याचा मित्र म्हणाला आणि दोघे गेले. समर्थ, त्यावेळी ते सॉरी माझ्याही लक्षात आले नाही. फक्त लक्षात राहिले ते त्याचे नाव आणि निळे डोळे. पण त्या सॉरीचा अर्थ? ओ माय गॉड, तसा तर नसेल ना. समर्थ तिच्याकडे एकटक बघत होता. काय उत्तर देऊ भाग्यश्रीला? त्या सॉरीचा अर्थ काय लावू मी सुद्धा? समर्थने पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला. भाग्यश्री पाणी प्याली. खरे सांगते समर्थ, याशिवाय मला दुसरे काही आठवत नाही रे, तुझी शपथ. भाग्यश्री रडू लागली. तिला रडताना पाहून समर्थ म्हणाला, भाग्यश्री प्लीज रडू नकोस, शांत हो. मला काही नाही माहिती, मला काही सुचतही नाही. विज्ञानाच्या बाहेरचं जग असतं असे काही जण म्हणतात. तसे काही घडले असेल की नसेल, भाग्यश्री पुटपुटत होती. सूरजच्या सॉरीचा अर्थ स्पष्टपणे समर्थला समजला होता. त्यात भाग्यश्रीचाही दोष नाही हेही तो समजून चुकला होता. तरीही त्याच्या हृदयात कालवाकालव झाली. त्याचे मन संतापत होते, बैचेन झाले होते. आपली भाग्यश्री, तिला कोणी पुढची कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. त्याची मनस्थिती अतिशय वाईट झाली. या क्षणी आपण इथे थांबायला नको. कोण जाणे तोंडातून कोणते शब्द बाहेर पडतील. शिवाय हे मन सावरू तरी कसे? काय करू? कशाने शांत होईल? तो उठला. भाग्यश्री येतो थोड्याच वेळात, तू विश्रांती घे, एवढे म्हणून तो बाहेर पडला. गाडी काढली, निघून गेला. भाग्यश्री त्याला म्हणत होती, अरे कुठे निघालास? पण समर्थच्या कानापर्यंत ते शब्द गेलेच नाही. सकाळपासून मानसिकदृष्ट्या तो खूप हळवा झाला होता. नाना विचारांनी अस्वस्थ झाला होता. त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यासारखे वाटत होते, पण त्या उत्तरांनीही तो खचून गेला होता. वाट दिसेल तशी गाडी जात होती. भाग्यश्री घरात एकटी. नको असलेले सत्य अचानक पुढ्यात आले आणि ती होणाऱ्या कौतुकाच्या डोंगरातून दरीत कोसळली. हे मूल माझ्या समर्थचे नसेल, नाही की आहे? आणि त्याच वेळी एक जोरदार कळ आली तिला. अक्षरशः ती ओरडलीच, आई ग. आणि त्यानंतर तिला कळा सुरू झाल्या. कसाबसा भाग्यश्रीने समर्थला फोन लावला, पण समर्थच्या फोनची रिंग तिला बेडरूम मधूनच ऐकू लागली. समर्थ फोन न घेताच गेला होता. भाग्यश्री अचानक सुरू झालेल्या कळांनी हैराण झाली. तिने सासूला फोन लावला. भाग्यश्री, अगं किती वेळ? आम्ही खोळंबलोय इथे या हॉलवर. उरलेली बोलणी तुझ्या आईच्या घरी करा, समजले?
आई आई ग आई. भाग्या अशी विवळतेस का? प्लीज तुम्ही लवकर घरी या. आई ग. अगं काय झाले? फोन समर्थकडे दे. मी घरात एकटी आहे, लवकर या. कळा सुरू झाल्यात वाटतं. होय ना? होय आई, मला भीती वाटते. आलेच, लगेच येते, घाबरू नको. उषाबाईंनी फोन ठेवला आणि मोठ्यानेच म्हणाल्या, उमाबाई चला घरी, बाकीच्यांनी इथले बघा. अहो गाडी काढा, भाग्यश्री येईल ना एवढ्यात, मग निघूया. उमाबाई न समजून म्हणाल्या, ती घरी एकटीच आहे, कळा सुरू झाल्यात, हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. फार विवळत होती. हॉलवर एकच गडबड उडाली. आम्ही इकडचं आवरतो, तुम्ही निघाच, धनश्री म्हणाली. भरतराव, उषाबाई, उमाबाई आणि शंकरराव, भरतराव चौघेही निघाले. भाग्यश्रीला काही सुचत नव्हते. या क्षणी सगळे प्रश्न गौण झाले होते. तिला आता समर्थ आणि तिची माणसे पाहिजे होती आणि लवकरात लवकर सुटका. प्रत्येक मिनिट तिला जड जात होतं. आधीच मनानं खचून गेलेली भाग्यश्री आता पूर्ण हवालदिल झाली होती. आई कुठे आहात? या ना लवकर. पुन्हा तिने फोन लावला. भाग्य, आता पोहोचतच आहोत आम्ही. घाबरू नकोस बाळ. आता थोडं धीरानं घ्यायला पाहिजे. थोडासाच त्रास सहन करायचा, होय ना? हे बघ, तू आपलं देवाचं नाव घे पाहू. श्वास घे, नाव घे. तेवढ्यात आम्ही पोहोचतोच. आई ग, 5 मिनिटे, थोडी कळ काढ. हा समर्थ तुला सोडून कुठे गेलाय? येतो म्हणाले होते लवकर, मग येईल हो. तू शांत राहा. बघ आता 50 आकडे म्हणेपर्यंत दारात. उषाबाई भाग्यश्रीला धीर देत होत्या. एकटी असल्याने घाबरली असेल होती, काळजीने उमाबाई म्हणाल्या. होय हो, तिकडे ती घाबरली आहे, आपण इथे. मी हॉस्पिटलमध्ये कळविते, म्हणजे बरे. उमाबाईंनी डॉक्टरांना फोन करून थोड्या वेळात आम्ही येतो हे कळविले. भाग्यश्री हॉलमध्ये आली होती. गाडी गेटमधून आत आल्याचा आवाज ऐकून तिने ओळखली. मंडळी आली आहेत. उमाबाई लगबगीने उतरल्या आणि झपाझप चालत त्यांनी घरात प्रवेश केला. भाग्या, आई खूप दुखतंय ग पोटात. तिचे डोळे पुसत त्या म्हणाला. थोडा वेळ बेटा, अगदी थोडा वेळ. उषाबाई घरात आल्या. भाग्यश्री, घाबरायचे नाही हं, आपण याच दिवसाची वाट पाहत होतो ना. तिच्या डोक्यावरून हात फिरवीत त्या म्हणाल्या. भाग्यश्रीने होकार दिला. उमाबाई, अहो तिची बॅग तर हॉलवरच राहिली. दवाखान्यात नेण्याची बॅग वेगळी भरून ठेवली आहे. फोन करून मागून घेते. भाग्यश्री, हळूहळू फेऱ्या मार बाळ, जमेल तशा. तोपर्यंत मी तुला काही खाण्यासाठी करते पटकन. आई, काही नकोय मला. बरं बरं, दूध घेतेस की चहा? दवाखान्यात लवकर जाऊया ना, भाग्यश्री म्हणाल्या. जाऊया भाग्या, थोड्या वेळाने निघूया. गरम गरम चहा घे, तुलाही फ्रेश वाटेल. ठीक आहे. उषाबाईंनी सर्वांसाठी चहा ठेवला. पाण्याच्या 2 बॉटल भरून घेतल्या. इतर थोडंसं लगेच लागणारं साहित्य पटापट गोळा केला. सर्वांना चहा दिला. उमाबाई भाग्यश्री सोबत होत्या आणि उषाबाई हॉस्पिटलची तयारी करत होत्या. भाग्या, देवाला नमस्कार कर, निघू आता आपण. भाग्यश्री बरोबर सर्वांनीच हात जोडले. प्रत्येक जण देवाकाठी सगळं काही सुरळीत होऊ दे हेच मागत होतं. हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टरांनी भाग्याला तपासले. काही घाबरायचे कारण नाही, सर्व काही ठीक आहे हे ऐकून सर्वांना धीर आला. रूममध्ये भाग्यश्रीला सलाईन लावले. थोड्याच वेळात कळा वाढल्या. तिच्या जीवाची तगमग बघून भाग्यश्रीची आई आणि सासूबाई दोघांचाही जीव खालीवर होऊ लागला. बघता बघता 2 तास उलटून गेले आणि बाळाचा रडण्याचा आवाज आला तसे पटकन हात जोडली दोघींनी. अभिनंदन आजीबाई, उमाबाईंनी आनंदाने म्हणाल्या. तुमचेही अभिनंदन. डॉक्टरांनी मुलगा झाल्याचे सांगितले ते ऐकून उषाबाईंचा आनंद गगनात मावेना. मी देवाला सांगितले होते, मुलगा मुलगी काही असू दे, पण बाळ बाळंतीण सुखरूप राहू दे. देवाला माझी दया आली, सगळं काही व्यवस्थित झालं. आता केव्हा एकदा नातवाला बघते असं झालंय मला. उमाबाई, चला. वेटिंग रूम मध्ये ते दोघे बाहेर बसले. त्यांना माहिती देऊया. दोघी आजींना जणू हत्तीचं बळ आलं होतं. नातवाचे आजोबा, दोघांचेही अभिनंदन. अरे वा वा, बाळ कसे आहे? उत्सुकतेने भरतरावांनी विचारले. अजून पाहिले नाही, थोड्या वेळात बाहेर आणतील. चला तुम्ही तिकडेच, एकदम चौघेही आपल्या नातवाला बघूया, उमाबाई म्हणाल्या. अगदी आताच कसले काम निघाले म्हणून समर्थ बाहेर गेलाय. यावेळी खरे म्हणजे तो इथे पाहिजे होता. आज त्याचे कुठलेच काम वेळेवर झाले नाही. ही आनंदाची बातमी कळवावी तर फोनही घरी ठेवून गेलाय. अगदी कदाचित आलाही असेल घरी. थांब, मी फोन लावतो. भरतरावांनी फोन ट्राय केला. रिंग होत राहिली आणि नंतर कट झाली. अजूनही घरी नाही आलाय तो. थोड्या वेळात एका नर्सने बाळाला बाहेर आणले. आजीबाई, बघा नातू किती छान आहे, सगळेच एकदम म्हणाले. भाग्यश्रीला रूम मध्ये शिफ्ट करण्यात आले. नर्सकडून बाळ घेत उषाबाई हळूच त्याच्या कानात काहीतरी पुटपुटल्या. काय सांगितलं नातवाला? शंकररावांनी प्रश्न केला. आमच्या कुलदैवतांचे नाव, देवाचा वरस्त असू दे त्याच्यावर, आणि मग दोघी आज्या
दोघे आजोबा नातवाच्या वर्णनात डुबून गेले. आई, बाळाला नीट पाहिले नाही अजून मी, भाग्यश्री हळूच म्हणाली. बघ, नीट बघ, अगदी राजबिंड आहे, गोरा गोबरा. अरे, डोळे उघडले बघा बाळाने, अगदी निळे डोळे, किती छान. आई बाबांचं चांगलं ते घेतलंय लेकाने, पण हे सागरासारखे निळे डोळे, मस्तच, निळ्या डोळ्यांचा राजकुमार. उषाबाई हरखून बोलल्या. भाग्यश्री एकदम स्तब्ध झाली. भानावर येत म्हणाली, नीट बघा हो त्याचे डोळे, तूच बघ आता, अगदी लख्ख उघडलेत बाळाने. आहे ना अगदी मस्त निळे, उमाबाई म्हणाल्या. भाग्यश्रीला काही सुचेना. निळे डोळे हे शब्द तिच्या मनात कालवा कालव करू लागले. काही चमत्कार घडतात, आपण फक्त ते ऐकून होतो. आपल्यालाही वाटत होतं समर्थाचा रिपोर्ट काही असू दे, पण हे मूल समर्थच आहे. पण हा आपला भ्रमच आहे. तर बाळाचे डोळे अगदी त्या सूरज सारखे होते, गडद निळे. आता मनात कुठलीच शंका उरली नाही. आता पुढे काय घडणार? समर्थ काय निर्णय घेईल? समर्थ माझा आणि बाळाचा स्वीकार करेल का? आधीच थकलेली भाग्यश्री या विचारांनी फार ढासळून गेली, कोमेजून गेली. भाग्या, तू आता काही चहा किंवा कॉफी काहीतरी घे आणि शांत पडून राहा, विश्रांती घे. भरतरावांनी धनश्रीला ती मावशी झाल्याचे कळविले होते. धनश्री समीर हॉस्पिटलमध्ये आले. अरे, बघू बघू माझा भाचा. बाळाला बघून ती खूप आनंदली. आईसाहेब, अभिनंदन, खूप खूप गोड आहे माझा भाचा. एवढा गोड भाचा दिल्याबद्दल थँक्स. भाग्यश्री हळूच हसली आणि एवढ्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ती आई झाली. पण तो आनंद निखळपणे तिला घेता येत नव्हता. मनात अनेक विचारांची गर्दी होती. तिचे लक्ष समर्थकडे लागले होते. कुठे असेल तो? काय करत असेल? स्वतःला त्रास करून घेईल का? पुढे काय? समर्थ, प्लीज येणार रे लवकर. मी आई झाले रे. खूप खूप आस होती आई होण्याची, पण हे बाळ, हे माझे बाळ आहे रे. प्रथम त्याला पाहिले तेव्हा मला तर तो तुझीच प्रतिमा वाटला, पण त्याने डोळे उघडले आणि तो गडद निळा रंग. तिचे मन भरून येत होते, रडावेसे वाटत होते. आतल्या आत ती गुदमरत होती. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.